उपजोनी पुढती काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे महायोग पीठे तटे विमरत्य परम पुंडरीकाय दातुमेंद्रये समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकारू पांडुरंगाकारू कलंकांक तेजोदिकामोदिवक्त्रं
फलानिशबादापनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो राजा सुपात्र दया ठविता नमस्कार माझा कैलास राणा अनिंद्र माथा कारुण्य सिंधू तुझवीन शंभो मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याच. प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी काल्याच्या कीर्तनाकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा कालापर प्रकरणातील वैकुंठातील देवांना दुर्लभ असलेला काला आपल्याला या ठिकाणी प्राप्त करून दिलेला आहे. तुकोबराय म्हणतात आम्ही परत परत येऊ आणि परत परत काय खाऊ? काला खाऊ. का बरं? कारण आम्ही जिथून येतो तिथं हा काला मिळत नाही. कुठून येतात साधू संत? स्वर्गीचे अमर. माझा अर्थ झाला का? मग तुम्हाला काय द्यायचं? मला अर्थ सांगू दे पहिला. कुठून येतात? वैकुंठात येतात. वैकुंठात काला नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काले. महाराज म्हटले वा वा, तुम्ही परत परत येणार काला खाणार. वैकुंठात दुर्लभ आहे म्हणून तुम्ही परत परत इथे येणार काला खाणार. एकटेच खाणार का? महाराज म्हणले आम्ही एकटे खाणार नाही. आम्ही तर खाऊच पण सगळ्या जगाला देऊ. एकमेका देऊ मुखी आणि सगळ्यांना ते सुख प्राप्त करून देऊ. नाही बरे महाराज तुमचं पटतंय आम्हाला. काला हा मिळालाच पाहिजे पण काला मिळण्याचं ठिकाण कोणतं? तुकोबराय मत तुका म्हणे वाळवंट आणि बरवे नीट उत्तम. वाळवंटात उत्तम प्रकारे काला होता असतो. तुम्हाला आवश्यक असेल तर तिथे या. तिथे जर वाळवंटात जाता येत नसेल तर तुम्ही कमीत कमी त्या तरी या आणि काला खा. विठ्ठल हो. प्रस्तावनेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा पर्याय देतो. मग त्याचं आद्य कर्तव्य आहे नाही का? गेली अनेक वर्षापासून परंपरेत चालत असलेला हा अखंड हरिनाम यज्ञ. तुम्हाला माहित नाही, मला तर नाहीच माहिती. कोणाला तुम्हालाही माहित नाही किती वर्ष झाली असतील, पण खूप वर्ष झाली परंपरेत चालत आलेला हा नाम यज्ञ सोहळा. म्हाताऱ्याच माणसाला माहित नाही तर आपल्याला कसं काय कळायचं कधी? आहे का नाही? पण चाललेलं आहे मोठ्या आनंदाने, मोठ्या प्रेमाने, मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव गेली 7 दिवस या ठिकाणी साजरा झालेला आहे. बरोबर. आणि या ठिकाणी ज्यांनी रात्री हाजरी लावलेली आहे, मस्टूर भरलेला आहे. मस्टूर कळतो का तुम्हाला? कामगारांक काय असतो? मस्टूर असतो. जुना शब्द आहे हा मस्टूर. राती मस्टूर भरला महाराजांनी. जेवढे हजर झाले असतील ते म्हणले त्यांनाच मागण्याचा अधिकार, कोणी काला मागायचा नाही.
ज्याला अधिकार प्राप्त झालेला आहे यालाच काला मिळणार आहे, अन्यथा दुसऱ्याला काला मिळणार नाही. हो, ज्यांची यादी 7 दिवस आहे त्यांना काला आहे. असा हा काला, दुर्लभ असा काला, असा हा दुर्लभ असा नाम यज्ञ सोहळा आपल्या या पिंपरकणे गावामध्ये दरवर्षी होत असतो. आमचा दुसऱ्यांदा योग झालेला आहे. तुमचं सर्व साधू संतांचं आम्हाला दुसऱ्यांदा दर्शन घडलेलं आहे. परमपूजनीय आदरणीय आता ज्यांनी सुरुवातीची चाल म्हणली अशी काय महाराज, मशाळ महाराज. वा, बाबळवंडीची होतो इथलेच तिकडे बाबळवंडीला मशाळ आहेत ना, इथं बी आहेत का? यांनी का वाटूनच घेतलं ना सगळं. वा वा, गोड अशी चाल म्हणली मशाळ महाराजांनी. त्यांना साथ केली ते आमचे परम मित्र गोडे महाराज. वा वा, गोडे गोड चाल म्हणली बरं का त्यांनी. नाव त्यांचं नावही गोड आहे आणि चाल सुद्धा कशी म्हणली त्यांनी, गोड म्हटलेली आहे. आमचं परम श्रद्धेय स्थान आमचे या तालुक्याचं भूषण भांगे बाबा याही वर्षी माझ्या कीर्तनाला उभे राहिले. आहे का नाही? काय कौतुक करायचं, आशयांच्या पुढे आम्ही काय बोलायचं, आहे का नाही? त्याचप्रमाणे माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे तुकाराम बाबा मोठे. गेले मी त्याला 25 वर्षापासून ओळखतो, पण संगत फार कमी होती आमची. जेव्हा आमची भैरवनाथाची दिंडी होती ना, तेव्हा ते आमच्या दिंडीत एकदा आले होते चालायला. मी लई लहान होतो, मला काही कळत नव्हतं, पण तुमचं नाव बाकी मला ध्यानात होतं. आणि तुमचं नावच ध्यानात नव्हतं. तुम्ही जेवढ्या चाली म्हणले होत्या तेवढ्या 8 दिवसात तेवढ्या मला आठवत होत्या मला. कारण त्यांचा आवाज म्हणजे आवाज आहे, कोकिळा कमी पडेल असा त्यांचा आवाज आहे. असं आपल्या या तालुक्याचं भूषण तुकाराम बाबा. त्याचप्रमाणे बरीचशी मंडळी. चौकदार बाबा कालपासून सेवा काय पहिल्या दिवसापासून करते. मला वाटलं कालपासून झाले. काही लोक शेवटी शायनिंग मारा येतात, तुम्हाला माहित नाही बाबा. काही लोक 8 दिवस येत नाही, पण कधी शायनिंग मारतात त्यांना माहिती. शेवटी माणसे भरपूर येतात, बाहेरची येतात, कीर्तनकार आपलं वर्णन करते. पण तुम्ही पहिल्या दिवसापासून आले ना, वा, तुम्हाला टाळे वाजवा ना, काय राव, धन्यवाद. त्यांच्या शेजारी बघा ना एक छोटा वारकरी आहे बघा, काही काय कालपासून गडी खूप आनंदी. हो, त्यांच्या शेजारी उभे ते सांगा, आडनाव सांगा, नाव सांगा पटापट. थिगळे महाराज या बाजूला. हो, थिगळे महाराज म्हणजे टप्पे आहे का महाराज, आडनावातच थिगळे. आमचं कुठे फाटलं तरी लवकर काय लावतील ते, थिगळे लावतील. असे महाराज आहे थिगळे महाराज. वा, धन्यवाद. तुमच्या शेजारी थिगळेच आहेत का? आसवले. त्यांची आमची गेल्या वर्षी झाली मुलाखत. आमचे भाऊ मध्ये आसवले. मी गेल्या वर्षीच सांगितलं होतं नाही का, आसवले नाव आल्यामुळे. तुम्ही उपस्थित राहिला, तुम्हाला धन्यवाद. आमच्या बरोबर आले आमचा विद्यार्थी राहुल गोडे. इकडं मध्ये तुमच्या गावचं एक अर्थ तुमच्या गावचे बाबळवंडीचं, त्याचं आडनाव काय, करवर, श्याम महाराज करवर. वा, आज ज्याची चरित्र होणार आहे याच्यातलाच हा एक श्याम आहे. याचं काही कमी चरित्र नाही, त्याच्यापेक्षा अवघड चरित्र आहे याचं. असे श्याम महाराज. त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेत ते, त्यांच्या शेजारी उभे राहिलेत ते नामदेव बाबा. त्यांच्या शेजारी तिकडे पाठीमाग नंदू बाबा पिचड. हा, इकडे आमच्या बरोबर आले रमेश महाराज बोराडे असतील, लेंडे महाराज, भगवान महाराज लेंडे. इकडं हा कुठे दुटे. वा वा वा, दुटे भगवान महाराज. नाव काय तुमचं दुटे? आपण नाव करीच आहे म्हणायचं, काय हरकत नाही. तुम्ही बाबा बांबळे महाराज, दगडे महाराज. आपली भेट झाली होती चिंचवण्याला. बरोबर. पोकटे बाबा. वा वा. वाळीबा महाराज पिचड चौकदार. गोविंदा. अरे आज गोविंदाच होणार बाबा. आज आता गोविंदाच सगळं करायचंय म्हणले बाबा, गोविंदाच होणार आज. ये का भैरवनाथ मंडप. त्यांचं नाव कुठे? मला त्यांचं नाव पाहिजे, सिस्टीमचं नाव नंतर सांगाल मी. अमृत. हा, वा वा वा. आज अमृतही भेटणार आहे आपल्याला, काय टेन्शन. सगळेच मंडळी या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित. पुढे बसलेले श्रोते, तुम्ही महेशाची मूर्ती, साक्षात भगवंताच्या मूर्ती आहात. तुम्ही ऐकायला आलेत, श्रवण करायला आलेत, काल्याचं कीर्तन श्रवण करण्यात. ज्यांनी या ठिकाणी मला ही सेवा प्राप्त करून दिलेली आहे असे माझे परममित्र, माझे काका किसन महाराज पिचड, उर्फ त्यांना काय म्हणतात, लालू म्हणतात. लालू का म्हणतात? हे जरा लाल दिसते म्हणून का?
असे लालू महाराज पिचड यांनी आम्हाला या ठिकाणी ह्याही वर्षी आमंत्रित केले. त्यांचं सुद्धा आमच्या सर्व मंडळातर्फे धन्यवाद. आणि आमच्या आळंदीवरून आलेली माऊली साईराज महाराज पवार, साक्षात आळंदीवरून साईराज महाराज आले, पण त्यांच्या नावाच्या रूपानं साईबाबा सुद्धा माझ्या कीर्तनाला आले. विठ्ठल हो, काला 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 झाला का सगळेजण इथून हाला. बरोबर आहे. काय असं अनन्य साधारण महत्व आहे महाराज काल्याचं, की जेणेकरून सप्ताहाच्या शेवटी काला केला जातो. संप्रदायाचा नियम आहे की कोणत्याही देवाचा उत्सव असू द्या, कोणत्याही सप्ताह कोणत्याही देवाचा सप्ताह असू द्या, त्याची सांगता कोणाच्या कीर्तनाने? काल्याच्या कीर्तनाने. ऐक नाही, भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राने काल्याची सांगता आहे. मग तुमचा दत्ताचा सप्ताह असला तरी कोणाचं चरित्र सांगायचं बाबा? कृष्णाचं सांगायचं. ऐक ना, तुमचा म्हसोबाचा जरी तुम्ही सप्ताह केला तरी चरित्र म्हसोबाचं सांगता येणार पुढं काल्यात. बरोबर, तिथं सुद्धा कोणाचं चरित्र सांगावं लागेल? कृष्णाचंच सांग. का बरं, का बरं असं काय? असं अनन्य साधारण. खरं सांगू, भगवान कृष्णाने जो जगाला आनंद दिलाय ना, तो एकाही देवाना आजपर्यंत दिलेला नाही. विठ्ठल हो हो. काला म्हणजे काय माहितीये? जीव आणि शिव. हा, जीव आणि ऐक्य करणं याला काय म्हणतात? काला म्हणतात. हो, काला कोण करीत असत? काला तुम्हाला आम्हाला करता येणार नाही. काला कोणी केलेला आहे? काला करती संत जन सगळ्या संत मंडळी काला करतात. हो, काला म्हणजे प्रसाद. काला म्हणजे काय? प्रसाद. प्रसाद प्रसाद प्रसाद. प्रसादाशिवाय आनंद नाही. कुठं गेलं तर प्रसाद पाहिजे. कोणत्याही दैवी कार्यात तुम्ही गेले का तिथे काय असतो? प्रसाद असतो. भजन म्हणा बरं. विठ्ठल पुढे सरका सगळे. पुढे सरका. पुढे उठा पटपट. उठा पटपट पटपट सरका पुढं. महाराज लोक पुढे सरका. इकडे सरका, इकडे पुढं. सरका पटपट पुढं. पाण्याचा ट्रॅक्टर आला का? का प्रसाद? प्रसाद. का बरं प्रसाद म्हणायचं? भगवान म्हणतात अर्जुन ऐक, प्रसादे सर्व दुःखाना आणि रशोप जाय. बरोबर का? प्रसादाने काय होत असतं माहितीये? दुःख जात असत. काल्याचा प्रसाद खाला की तुमचं काय जाणार आहे? सगळं दुःख जाणार आहे. काय बोलताय महाराज? परंपरा झाली आमच्या सप्तेची. अख्ख्या काल्याच्या अख्ख्या दह्याला ह्या सगळं खाल्लं आम्ही, पण अजून आमचं दुःख गेलं. अरे का गेलंय? खरं सांगा बरं. खरं सांगा, दुःख गेलं का आपलं? का गेलं नसत? पण जसा प्रसाद खायला पाहिजे तसा खाला नाही. मोगाम खाल्यामुळे दुःख आहे. विठ्ठल हो.
प्रसाद म्हणजे हा प्रसाद, यांनी काय दुःख जाणार? प्रसाद कशाला म्हटले मी? संत वचनाला प्रसाद म्हटलेला, संतांनी सांगितलेल्या मार्गाला प्रसाद म्हटलेला आहे. संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने तुम्ही गेले तर दुःख येणार. तुम्ही त्यांचं ऐकलं तर तुम्ही त्यांचा प्रसाद घेतला असा त्याचा अर्थ आहे. आता याच्यामध्ये काय काय आहे? दही आहे आणि लाई आहे. मडक्यात मडकं पाहणं कसं सजवले मस्त, तरी त्याला हार बांधला नाही. महाराज फुलं नाही का आपल्याकडे? फुलं असतील तर छोटासा हार बनवा आणि त्याला आणून घालावं बर का. असतील तर फुलं असतील तर हार आणा थोडासा